आपल्या इतिहासात महाराणी ताराबाई यांचे स्थान अगदी अनन्यसाधारण आहे. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव यांच्या ताराबाई या कन्या, छत्रपती राजाराम महाराज यांच्या त्या द्वितीय पत्नी. ताराबाई आपल्या वडिलांप्रमाणेच पराक्रमी होत्या. ताराबाईंच्या जीवनातील सर्वात अलौकिक असं कार्य म्हणजे त्यांनी औरंगजेबाशी दिलेला सतत 7 वर्षाचा अविरत लढा. ज्याप्रमाणे शंभूराजांनी औरंगजेबाशी 9 वर्षाचा लढा दिला, तसाच लढा महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाशी दिला आणि हा लढा संपला तो औरंगजेबाच्या मृत्यूनेच. या 25 वर्षीय राणीने औरंगजेबाचे स्वप्न कसं धुळीस मिळवलं आणि त्यामुळे शेवटी त्याला कसं निराशेत मरावं लागलं, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या दिवशी छत्रपती राजाराम महाराजांच्या वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी मृत्यू होतो. त्यावेळी ताराबाईंचे वय होते 25. शंभूराजांच्या मृत्यूनंतर 10 वर्षानंतर हिंदवी स्वराज्याला बसलेला दुसरा सर्वात मोठा हा धक्का होता. लवकरच ही बातमी सर्वत्र पसरते. अगदी मुघलांच्या गोटात देखील ही बातमी पोहोचते. ही बातमी मोगलांना मिळताच सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होते. मोगलांना वाटू लागते, आता राजारामानंतर त्यांच्या 2 राण्या आणि 2 लहान मुली आपल्याशी काय लढतील. आता हे मराठ्यांचे राज्य संपलं. आता आपण लवकरच उत्तरेकडे निघणार. पण मुघलांना वाटत होती तेवढी ही गोष्ट सोपी नव्हती. आपल्या पतीचे मृत्यूचे दुःख ताराबाईंनी बाजूला सारून त्यांचे पुत्र शिवाजीराजे दुसरे यांना गादीवर बसवून राज्यकारभाराच्या आणि लष्करी मोहिमांची सूत्रे त्यांनी आपल्या हातात घेतले. त्यावेळी खापीखान म्हणतो, राजारामाची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडवली. त्यामध्ये तिच्या सैन्यांच्या नेतृत्वाचे व मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढत गेली. राजाराम महाराजांच्या मृत्यूवेळी ताराबाई आपल्या पुत्रासह विशाळगडावर होत्या. राजाराम महाराजांचा मृत्यू 2 मार्चला झाला होता. ताराबाईंना ही बातमी 4-5 मार्चच्या सुमारास मिळाली होती. लगेचच 12 मार्चला बातमीपत्र म्हणते, ताराबाईंनी रहुल्ला खानासोबत बादशाही वाटाघाटी सुरू केल्या. म्हणजे राजाराम महाराजांच्या मृत्यूची वार्ता समजताच ताराबाईंनी आपले वकील साताऱ्याच्या पायथ्याशी वेढा घालून बसलेल्या औरंगजेबाकडे पाठवले. पतीच्या मृत्यूचे दुःख असेही असते. तशात ऐन तारुण्यात पतीचे निधन झाले तर तिच्या दुःखाला पारावर राहत नाही. पतीचा मृत्यू ताराबाईंना दुःख झाले नाही असे म्हणता येणार नाही, परंतु त्यावेळी त्यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी होती. अशा कठीण समयी जर त्याच खचल्या असत्या तर बाकीच्यांनी काय करायचे. म्हणून पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून त्या पुढे ठाकलेल्या संकटावर मात करण्यासाठी तयार झाल्या. त्यावेळी ताराबाईंनी औरंगजेबाकडे तहाचे बोलणे लावले होते. त्यामध्ये त्यांच्या काही अटी होत्या. त्याचबरोबर या तहात मुघलांना 7 किल्ले देण्यासाठी ताराबाई तयार होत्या. परंतु औरंगजेबाला हा तह मान्य नव्हता. 7 नाही तर मराठ्यांनी आपल्याला सर्वच किल्ले द्यावे तरच तह होईल, असे औरंगजेबाने मराठ्यांना सांगितले. व यामुळे तहाच्या वाटाघाटी औरंगजेबाची अशा वाटाघाटी करण्यात ताराबाईंचे 2 प्रमुख उद्देश होते. पहिला, वाटाघाटीच्या राजकारणात बादशहासह गुंतवून त्यांचे लक्ष द्विधा करायचे. दुसरा, वाटाघाटी सफल झाल्या तर काही किल्ले व प्रदेश मुघलांना देऊन औरंगजेबास उत्तरेकडे जाण्यास उद्युक्त करायचे. औरंगजेब दिल्लीस गेला की पुन्हा दिलेले किल्ले व प्रदेश जिंकून घ्यायचे. या ठिकाणी सन 1665 मिर्झा राजा जयसिंगच्या स्वारीच्या वेळी शिवरायांनी स्वीकारलेल्या मध्यस्थगिरीचे अनुकरणच ताराबाई करीत होते. जयसिंग 23 किल्ल्यांसह तयार झाला, परंतु औरंगजेब अधिक कडवा होता. सह्याद्रीत असलेले मराठ्यांचे सर्व दुर्गम किल्ले हाती आल्याशिवाय मराठी सत्ता नामशेष होणार नाही असे त्यास वाटत होते. म्हणूनच त्याने सर्वच किल्ल्यांची ताराबाईंकडे मागणी केली होती. अर्थात अशा मागणीस ताराबाई तयार होणे शक्यच नव्हते. दरम्यान साताऱ्यावर औरंगजेबाने जोरदार हल्ले चढवले. 13 मार्च रोजी त्याने किल्ल्यांच्या तटाखाली सुरुंगाचे 2 महाभयंकर स्फोट घडवून आणून 17 गज लांबीची तटबंदी उधळून गेली. त्यामुळे आता किल्ला फार काळ लढवणे मराठ्यांना अवघड झाले. तेव्हा ताराबाईंच्या धोरणानुसार किल्लेदाराने वाटाघाटी करून किल्ला बादशहाच्या हवाली केला.
औरंगजेबाच्या फौजाने वेढा घातलेला किल्ला शक्य तितक्या अधिक काळ लढवायचा. औरंगजेबात जास्तीत जास्त काळ त्या किल्ल्याच्या पायथ्याशी गुंतवून ठेवायचे व शेवटी निरुपाय झाला तर वाटाघाटी करून किल्ला त्यांच्या ताब्यात द्यायचा. अशी किल्ल्यांच्या संदर्भात ताराबाईंनी राजनीती स्वीकारली होती. तेथून पुढच्या औरंगजेबांच्या पन्हाळा, विशाळगड इत्यादी वेढ्यांकडेही ताराबाईंच्या राजनीतीच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. औरंगजेब हा काय हे किल्ले डोक्यावर उचलून दिल्लीला घेऊन जाणार नाही हे ताराबाईंना चांगलेच माहीत होते. म्हणून त्यांची पाठ वळताच आपण गेलेले किल्ले परत मिळवू शकू अशी हिंमत त्या बाळगून होत्या. किल्ल्याच्या पायथ्याशी वेढा घालून बसलेल्या औरंगजेबांच्या सैन्यावर मराठ्यांचे हल्ले चालू असतात. पण त्याशिवाय ताराबाईंनी धनाजी जाधव, हनुमंत निंबाळकर, राणोजी घोरपडे, नेताजी शिंदे इत्यादी अनेक मराठा सरदारांना मोगलांच्या मुलखात धुमाकुळीच्या मोहिमेवर पाठवले होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेब जुल्फिकार खान, दाऊद खान, राव दलपत, बुंदेला शेहजादा, बेदार भक्त इत्यादी अनेक नामांकित सरदारांना एकामागून एक याप्रमाणे पाठवित होता. मोगल मराठा सैन्याच्या धावपळीच्या युद्धाचा वृत्तांत औरंगजेबांचा चरित्रकार भीमसेन सक्सेना यांनी आपल्या ग्रंथात दिला आहे. तो म्हणतो, 1699 ते 1700च्या मोहिमेच्या काळात एकट्या जुल्फिकार खानास 2000 केसांच्या हालचाली कराव्या लागल्या. भीमसेना सक्सेना या विधानावरून मराठे मोगली सैन्याची महाराष्ट्रात किती दमछाक करीत होते हे ध्यानी येते. अशा प्रकारे ताराबाईंनी मोगलांशी लढताना एकाच वेळी संरक्षणात्मक व आक्रमण भूमिका घेतलेली दिसून येते. सह्याद्रीच्या परिसरातील आपल्या गड कोटांचे व मोगलांचे संरक्षण करीत असतानाच त्यांच्या फौजा मोगलांच्या मुलकाची नासाडी करण्यासाठी धावत होत्या. मोगली फौजांशी असा संघर्ष चालू असता सातारा व त्यानंतर परळी असे 2 किल्ले औरंगजेबाने जिंकून पावसाळ्यात मानदेशात तो छावणीस गेला. पुढच्या त्याने मराठ्यांचा प्रसिद्ध जोड किल्ला पन्हाळा, पावनगड यास वेढा दिला. जुल्फिकार खान, बेदार भक्त, राहुल्ला खान, तरबियन खान इत्यादी अनेक नामांकित सरदार त्यांच्या सैन्यात होते. तोफांची मारामारी, भुयार खरून किल्ल्यात जाण्याचा प्रयत्न, सैनिकांचे हल्ले अशा कोणत्याही प्रकारास पन्हाळा दाद देत नव्हता. किल्ल्यातील विटोजी केसरकर, त्र्यंबकजी इंगळे हे अधिकारी व बाहेरचे येसोजी साठम, सूर्याजी साठम हे मराठा सरदार मोगलांशी लढत होते. हल्ला करून पन्हाळा जिंकणे मोगली सैन्याला अशक्य होते. पावसाळा जवळ येत चालला होता. त्याच्या आत किल्ला कोणत्याही परिस्थितीत ताब्यात येणे अशक्य होते. शेवटी औरंगजेबाने कामबक्ष आणि तरबियान खान यांच्यामार्फत मराठ्यांशी वाटाघाटी सुरू केल्या. पन्हाळा, पावनगड या जोड किल्ल्यांसाठी मराठ्यांना औरंगजेबाने 55,000 रुपये दिले व किल्ला ताब्यात घेतला. किल्ला अशा प्रकारे जिंकून घेताच औरंगजेब पुन्हा पन्हाळ्याच्या छावणीसाठी मानदेशाकडे गेला. औरंगजेब पन्हाळा जिंकण्यास सफल झाला तरी वर्षभराच्या मोहिमेच्या कालखंडात त्यांच्यासारख्या महासत्ताधीशांनी एक दुसरा किल्ला जिंकण्यात काहीच कौतुक नव्हते. या उलट त्याला त्यांच्या फौजासह वर्षभर अशा एखाद्या किल्ल्याच्या पायथ्याशी जकडून ठेवण्यात मराठे सफल झाले होते. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ताराबाईंची हीच युद्धनीती होती. पावसाळा संपताच पुन्हा औरंगजेब पन्हाळ्याच्या पलीकडे ऐन सह्याद्रीत असणाऱ्या विशाळगडावर निघाला. विशाळगडावर बाल शिवाजीराजे व ताराबाई यांचे वास्तव्य होते. औरंगजेब जेव्हा विशाळगडाच्या पायथ्याशी वेढा घालून बसला होता तेव्हा ताराबाईंनी आपल्या फौजा औरंगाबादच्या पाठवले होते. त्यांच्या मोड करण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानास झाडले, पण खानास पळवून लावून मराठे वराड प्रांताकडे निघून गेले. इकडे दक्षिण कोकणात ताराबाईंनी बहिर्जी उर्फ हिंदूराव घोरपड्यास पाठवले होते. त्यांनी तिथे मोठे धामधूम माजवून भीमगडावर हल्ला केला व तो किल्ला काबीज करून तेथील मोगल अधिकाऱ्यास कैद केले व लवकरच हिंदूरावाने फोंडा महाल काबीज करून फोंड्याचा किल्ल्याला वेढा घातला. निकराचा लढा देऊन तोही किल्ला हस्तगत केला. या सुमारास ताराबाईंनी कृष्णा सावंतशूर सरदारास मावळव्यात स्वारीवर पाठवले होते. राजाराम महाराजांच्या कारकिर्दीच्या शेवटी याच कृष्णा सावंतने नर्मदा प्रथमच पार करून मावळ्यात धामधूम केली होती. नर्मदा ओलांडून मावळव्यात स्वारी करणारा हा पहिला मराठा सेनानी होय. आताही त्याने नर्मदा पार करून माळव्यात खंडण्या वसूल केल्या व तेथून तो सुखरूपपणे मायदेशी परतला.
औरंगजेबाचा विशाळ गडास वेढा चालू असतानाच मराठ्यांच्या एका फौजेने मोगलांचे प्रसिद्ध शहर बुरानपूर यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात मराठ्यांनी ते नगर उद्ध्वस्त करून तेथील सुभेदारास कैद केले. मराठ्यांना खंडणी देऊनच त्या सुभेदाराला आपली सुटका करून घ्यावी लागली. या विजयानंतर मराठे गोवळकोंड्याच्या बाजूला सरकले. यावेळी मनूजी म्हणतो, आपण एखाद्या जिंकलेल्या प्रदेशात प्रवेश करावा. त्याप्रमाणे मराठ्यांनी गोवळकोंड्यात प्रवेश केला. खंडणी ते नाही तर सर्व नगर बेचिराग करू अशी धमकी त्याने सुभेदारास दिली. मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्यासमोर शरण जाण्यावाचून त्याच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. नगरच्या रक्षणार्थ भली मोठी खंडणी देऊन त्याला मराठ्यांना परत घालवावे लागले. याच वेळी ताराबाईंची आणखी एक फौज वराडात मोहीम करत होती. मराठ्यांना प्रतिकार करण्यासाठी वराडचा सुभेदार आलिमदान खान धावून आला. मराठ्यांनी त्यांचे सैन्य कापून तर काढलेच, शिवाय खुद्द खानासच कैद करून टाकले. दरम्यान औरंगजेब विशाळगडाच्या मोहिमेवरून बहादूरगडास येऊन छावणी करून राहिला होता. आता मराठे त्यांच्या छावणी भोवती धामधूम करू लागले. एकदा तर औरंगजेबाचे हत्ती छावणीच्या बाहेर चरावयास नेले. मराठ्यांनी धाड घालून त्यांना पळवून नेले. तेव्हा त्यांना सोडून आणण्यासाठी औरंगजेबाने मोहम्मद अमीन खान या आपल्या सरदारास सैन्य देऊन पाठवले. खानाने मराठ्यांना गाठले खरे, पण मराठ्यांनी उलटून त्याच्यावर असा काही हल्ला केला की बिचाऱ्या खानास आपल्या जवळचे हत्ती घोडे इतकेच काय शस्त्रे व अंगावरचे कपडेही मराठ्यांना द्यावे लागली. त्यांच्यापासून खानाने आपली कशीबशी सुटका करून घेतली आणि अत्यंत लज्जित अवस्थेत तो छावणीत परतला. लवकरच औरंगजेब मराठ्यांचे किल्ले घेण्यासाठी पुन्हा मोहीम निघाला. आता त्याला मराठ्यांचा प्रतिसाद किल्ला सिंहगड घ्यायचा होता. मार्गात जेजुरीच्या मंदिराची नासधूस करून तो आपल्या सैन्यासह सिंहगडाच्या पायथ्याशी डिसेंबर 1707 मध्ये पोहोचला आणि लगेच त्याने किल्ल्याला वेढा सुरू केला. औरंगजेब असा मराठ्यांचा एखाद्या किल्ल्यास वेढा घालायचा उद्योग करीत असता ताराबाईंनी मात्र आपल्या फौजा बादशहाच्या कुलकात सर्वत्र पाठवून त्यात जेर करण्याचा मनसुबा आखला होता. ताराबाईंचे सेनापती धनाजी जाधव उत्तर कर्नाटकात धुमाकूळ घालीत होते. विजापुरी कर्नाटकाचा फौजदार चीन कोली खान हा विजापूरच्या सुभेदारावर रुजू होण्यास जात असता धनाजी त्याच्यावर चालून गेले. तेव्हा कारने घाबरून जाऊन मुदगलच्या किल्ल्यात आश्रय घेतला. त्याच्या साहाय्यास मोगलांचा सेनापती जुल्फिकार खान तोऱ्याने धावला, पण तो तिथे पोहोचण्यापूर्वीच मराठ्यांनी गुलबर्गाच्या दिशेने कूच केली. याच वेळी मराठ्यांचा दुसरा सेनापती नेमाजी शिंदे 50,000ची फौज घेऊन मावळ्यात घुसला. त्यांच्यासोबत केशोत्रिमल पिंगळे, काळोजी पवार, संभाजी पवार इत्यादी अनेक मराठा सेनानी होते. डब्यात प्रवेश केल्यावर मराठ्यांनी आपल्या फौजा विभागल्या. त्यांची एक फौज उज्जैनवर चालून गेली व तिथे त्यांनी धामधूम केली. दुसरी फौज सिरोवर गेली व तिने नगर लुटून घेतले. दरम्यान मराठ्यांच्या आणखी एका फौजेने बुरानपुरास वेढा घातला होता. मराठ्यांच्या धामधुमीच्या बातम्या सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या औरंगजेबाकडे येत होत्या. तो तेथून जुल्फिकार खान, बेदार भगत, राजा जयसिंग इत्यादी सिंहानिनांना मराठ्यांचा पाठलाग करून त्यांचा मोड करण्याचे हुकूम पाठविण्यात होता. त्यांच्या हुकमाप्रमाणे त्यांचे सरदार मराठे यांच्या बाटलावर जात होते, पण ते तेथे पोचेपर्यंत मराठे दूर कुठेतरी पसार होत होते. यावेळी असेच झाले. मोगलांच्या फौजा येईपर्यंत मराठे वराडात पसार झाले होते, तर काही खानदेशात घुसले होते. आतापर्यंत बादशहाने मराठ्यांचे वसंतगड, सातारा, परळी, पन्हाळा, विशाळगड व सिंहगड हे महत्त्वाचे किल्ले जिंकून घेतले होते. हे किल्ले शत्रूच काबीज झाले तरी ताराबाई नावमेच झाल्या नव्हत्या, कारण त्या हिंमत बाळगून होत्या की आपण हे किल्ले आज ना उद्या मोगलांच्या हातून काढून घेणार आहोत. मनूजीने आपल्या ग्रंथात ही गोष्ट अचूकपणे टिपली होती. मनूजी म्हणतो, मराठे कावेबाज आहेत. बऱ्याच वेळा ते मोगलांना किल्ले घेऊ देतात. मोगलांकडून त्या किल्ल्यात साधन सामुग्रीची चांगली व्यवस्था होईपर्यंत थांबतात आणि मग मोगलांनी किल्ला काबीज करताना दाखवलेल्या तत्परतेहून अधिक तत्परतेने तो किल्ला पुन्हा हस्तगत करतात. तर अशा प्रकारे ताराबाई औरंगजेबाशी लढत होत्या. या अगोदर आपण पाहिले की ताराबाई औरंगजेबाशी तह करत होत्या, पण औरंगजेब मानित नव्हता. पण आता उलट झाले. औरंगजेबावरच ताराबांशी तह करण्याची पाळी आली. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा
आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.